नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। 23 मार्च 2025 रात्री मालेगावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी आणि त्यांचे भाऊ कारने आपल्या घरी परतत होते। मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर अचानक एक टोळी त्यांच्या कारसमोर आली। या टोळीने अत्यंत धक्कादायक पद्धतीने त्यांची गाडी थांबवली, शिवीगाळ केली, कोयत्याचा धाक दाखवला आणि कारच्या काचा फोडत जबरदस्त लूटमार केली। व्यापाऱ्यांकडून 25 लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरीने लंपास केली। या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि नितीन गणापुरे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त माहितीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी त्या सराईत गुन्हेगारांचा माग काढला आणि 5 जणांना अटक करण्यात यश मिळवलं। या आरोपींकडून पोलिसांनी 7 लाख रुपये रोकड, चोरीचा 55,000 रुपयांचा आयफोन, 2 पल्सर मोटारसायकली आणि 1 स्कूटी असा तब्बल 11,25,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। ही टोळी केवळ एकाच गुन्ह्यात अडकलेली नाही, तर यांच्यावर आधीही हत्या, जबरी चोरी, घरफोडी, आर्म ॲक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या तपासात आणखी मोठ्या गुन्ह्यांचे धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मालेगावच्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या कारवाईत अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यामध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, किल्ला पोलीस ठाण्याचे शिवाजी डोईफोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, हवालदार गिरीश निखुम, सचिन देसले, शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, किशोर बोडके, रोहित पगारे, विशेष तपास पथकातील अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम मिसाळ, किल्ला पोलीस ठाण्यातील अंमलदार सचिन भामरे, पंकज भोये, विशाल तावडे, संदीप राठोड, प्रसाद देसले अशांनी या कारवाईत मोठी कामगिरी केली आहे। गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हे करत असले तरी न्यायाच्या हातून सुटू शकत नाही। नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क आहेत, सज्ज आहेत। गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आपले पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत।